हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसेस हा पॉइंट स्टार्ट केलेला आहे. त्याबरोबर त्याच्यावरचा जो फर्स्ट एक्सरसाइज आहे तो एक्सरसाइज आपण कंप्लीट केलेला आहे. लक्षात घ्या, फर्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण जे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत ती सगळी एक्झाम्पल्स डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स आणि त्याबरोबर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस वरती डिपेंड्स होते. म्हणजे तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स हा कोणत्या टाइपचा आहे ते ओळखता आलं पाहिजे. एखादा मॅट्रिक्स तुम्हाला कन्स्ट्रक्ट करता आला पाहिजे किंवा एखादा मॅट्रिक्स समजा सिंग्युलर आहे किंवा नॉन सिंग्युलर आहे, सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे, हे सुद्धा तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. या बेसवरती आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्याचबरोबर समजा एखादा दिलेला मॅट्रिक्स समजा सिंग्युलर असेल आणि त्या मॅट्रिक्स मध्ये एखादी टर्म तुम्हाला अननोन असेल, तर using the concept of singularity of matrices we find value of that constant. बरोबर, म्हणजे त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. तर मग आज आपण त्याच्या पुढच्या पॉइंटला आपण स्टार्ट करतोय, दॅट इज द ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसेस. म्हणजे आपण मॅट्रायसेस वरती कोणते कोणते ऑपरेशन्स बघणार आहोत बघा. जसं की आपल्याला आता माहित आहे अल्जेब्रिक ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत बघा. ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, ही सगळी काय आहेत? अल्जेब्रिक ऑपरेशन्स आहेत. तर मग अशीच काहीशी ऑपरेशन्स आपल्याला मॅट्रायसेस वरती बघायचे. आता मग ती कोणती कोणती ऑपरेशन्स आपण इथं बघणार आहोत बघा. पहिलं अल्जेब्रिक ऑपरेशन म्हणजे पहिलं ऑपरेशन आहे मॅट्रायसेस वरचं, दॅट इज द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. म्हणजे दोन मॅट्रिक्स आपण इक्वल कधी आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे इक्वल असतील तर त्याच्यामध्ये काय कंडिशन्स असणार आहेत हे आपल्याला या इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस किंवा इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ टू मॅट्रायसेस आपल्याला बघायचं आहे. सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस आपल्याला बघायचं आहे. नंतर स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स. म्हणजे आता इथं स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय बघा, एखादा नॉन झिरो कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण स्केलर म्हणतोय आणि त्या नॉन झिरो कॉन्स्टंटनी आपल्याला त्या मॅट्रिक्सला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट इज द स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि त्याच्यानंतर मॅट्रिक्स मधलं सगळ्यात महत्वाचं ऑपरेशन दॅट इज अ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, हेही आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या, मॅट्रिक्स मध्ये डिव्हिजन ऑफ मॅट्रायसेस हे ऑपरेशन नाहीये, त्यामुळे तुम्ही डोक्यात नका घेऊ. नाही तर काही जण विचारतील की सर डिव्हिजन ऑफ मॅट्रायसेस नाहीये का? कारण आपण दोन मॅट्रिक्सचं डिव्हिजन नाही करू शकत. आपण त्यांचं काय करू शकतो? एक मल्टिप्लिकेशन करू शकतोय किंवा त्यांची ऍडिशन किंवा त्यांचं सबट्रॅक्शन. बरोबर, तर हीच आपण अल्जेब्रिक ऑपरेशन्स मॅट्रायसेस वरती ऑपरेट करणार आहोत, अप्लाय करणार आहोत. तर मग जाऊया. मग पहिलं जे अल्जेब्रिक ऑपरेशन आहे किंवा जे फर्स्ट ऑपरेशन आहे दॅट इज अ इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. आता इक्वॅलिटी म्हणजेच काय बघा, दोन मॅट्रिक्स तुम्हाला दिलेले असतील. आता ते दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे. मग जर ते इक्वल असतील तर काय कंडिशन्स असतात ते आपण आता इथं बघणार आहोत. बघा, इथं मी ए हा मॅट्रिक्स लिहितोय. ए इज इक्वल्स टू समजा ए आय जे हा तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स आहे. याची ऑर्डर मी समजा या ठिकाणी लिहितो एम बाय एन. आणि दुसरा मॅट्रिक्स आहे बी इज इक्वल्स टू समजा त्याचे एलिमेंट्स बी आय जे आहेत. याची ऑर्डर मी समजा पी बाय क्यू लिहितोय. आता हे दोन मॅट्रिक्स माझ्या समोर आहे. मी इथं त्यांचे सगळे एलिमेंट्स न लिहिता त्या मॅट्रिक्सचा जनरल फॉर्म लिहिलेला बाळांनो. या ठिकाणी एम आणि एन लाईज किंवा एम आणि एन स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4, पी क्यू स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 या पद्धतीनं. बरोबर, म्हणजे एम आणि एनच्या व्हॅल्यूज तुम्ही 1 2 3 घेऊ शकता. आपण 3x3 चाच मॅट्रिक्स बघितलेला आहे किंवा मॅक्झिमम आपण ऑर्डर 3 पण चाच मॅट्रिक्स बघितलेला आहे. त्यामुळं इथे मी काय करतो, एम आणि एन 1 2 3, पी आणि क्यू सुद्धा काय 1 2 3 यातली व्हॅल्यूज ते त्या ठिकाणी घेतील. बरोबर, आता मग तुम्हाला हे दोन मॅट्रिक्स दिलेले असतील तर बाळांनो हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत असं आपण कधी म्हणतोय? व्हेन वी से दीज टू मॅट्रायसेस आर इक्वल. रिमेंबर, फॉर दॅट देर आर टू नेसेसरी कंडिशन्स. दोन महत्वाच्या कंडिशन्स आहेत. जर दिलेले मॅट्रिक्स त्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर आणि तरच आपण ते दोन मॅट्रिक्स काय म्हणतोय? इक्वल आहेत असं म्हणणार आहोत. तर कोणत्या त्या दोन कंडिशन्स आहेत बघा. तर दॅट फर्स्ट कंडिशन इज, काय कंडिशन आहे बघा, ऑर्डर ऑफ ए, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स बी. म्हणजे पहिली कंडिशन काय आहे, त्या दोनही मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे.
दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. म्हणजेच काय, दॅट इज मी तर लिहितो m/n इज इक्वल्स टू काय, p/q. म्हणजे मग दिलेल्या मॅट्रिक्सचे समजा दोन मॅट्रिक्स, त्यांची जर ऑर्डर सेम असेल, आता ऑर्डर सेम आहे म्हणजे लगेच आपण ते इक्वल म्हणणार आहोत का, नाही. ही एक कंडिशन आहे. आता असंच आपल्याला दुसरी कंडिशन आहे, सेकंड कंडिशन. काय कंडिशन आहे बघा, करस्पॉन्डिंग इलेमेंट्स ऑफ A and B, corresponding elements of A and B are equal or same. बघा ना, म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिक्स ए मधले करस्पॉन्डिंग इलेमेंट्स मॅट्रिक्स बी च्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची कशी असली पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. म्हणजेच काय बघा, दॅट इज मी तर लिहितोय Aij इज इक्वल्स टू Bij फॉर ऑल Ij इज इक्वल्स टू काय 1 2 3. म्हणजे फॉर ऑल आय अँड जे ज्यांच्या व्हॅल्यूज आपण 1 2 3 घेतोय, त्या फॉर ऑल Ij साठी Aij आणि Bij हे कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. यालाच आपण काय म्हणतोय, करस्पॉन्डिंग इलेमेंट्स ऑफ दॅट टू मॅट्रायसेस मस्ट बी इक्वल. आणि मग जर दिलेले दोन मॅट्रिक्स जर समजा ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर आणि तरच आपण ते दोन मॅट्रिक्स काय म्हणतोय, इक्वल आहेत असं म्हणणार आहोत. लक्षात घ्या. आता या दोन मधली एक जरी कंडिशन तो मॅट्रिक्स सॅटिस्फाय करत नसेल तर आपण तो मॅट्रिक्स किंवा ते दिलेले मॅट्रिक्स इक्वल आहेत असं म्हणणार नाहीये. म्हणजे काय, कोणत्या दोन कंडिशन, फर्स्ट कंडिशन, ऑर्डर ऑफ दॅट बोथ द मॅट्रिसेस मस्ट बी इक्वल और मस्ट बी सेम. And what is the second condition? That is corresponding elements of that two matrices are same or equal. म्हणजे ऑर्डर सेम असली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे करस्पॉन्डिंग इलेमेंट्स पण कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. जेव्हा दिलेले दोन मॅट्रिक्स हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतील तर आणि तरच आपण ते दोन मॅट्रिक्स काय म्हणतोय, इक्वल आहेत असं म्हणणार आहोत. तर मग सर्वांना हे लक्षात आलं असेल. आता याचे एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी इथं दोन मॅट्रिक्स लिहितोय. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी A इज इक्वल्स टू, एक मॅट्रिक्स मी इथं लिहितो ABCDEF, बरोबर. आणि बी हा मॅट्रिक्स आहे, तो लिहितो मी ABCDFE. आता हे दोन मॅट्रिक्स व्यवस्थित बघा. हे दोन मॅट्रिक्स तुम्हाला दिसत आहेत. आता इथं बघा, हा जो पहिला मॅट्रिक्स आहे ना, मॅट्रिक्स ए, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस ए? ऑर्डर या ए ची किती आहे बघा, 3 रो आणि 2 कॉलम्स आहेत, त्यामुळे त्याची ऑर्डर काय झाली, 3/2. बी ची ऑर्डर किती आहे बघा, दॅट इज ऑल्सो 3/2, 3 रो आणि 2 कॉलम्स आहे. म्हणजे या दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. बरोबर, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय बाय दिस टू मॅट्रायसेस. म्हणजे लगेच मग घाई करायची नाही की दोन्ही मॅट्रिक्स इक्वल लगेच होणार आहेत का, नाही. ऑर्डर सेम आहे, बरं, एक कंडिशन सॅटिस्फाय झाली की ऑर्डर सेम आहे. आता मग व्हॉट इज द सेकंड कंडिशन? त्या दोन्ही मॅट्रायसेसचे करस्पॉन्डिंग इलेमेंट्स कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. करस्पॉन्डिंग इलेमेंट्स कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. आता मग आपल्याला पुढची कंडिशन चेक करायची आहे, तर मग चेक करूया. बघा इथं आता पहिला एलिमेंट A11A आहे, A11A आहे, बरोबर आहे. A12B आहे, A12B आहे, तोही बरोबर आहे. A21C आहे, B21C आहे, तोही बरोबर आहे. A22 B22 सेम आहे, DD. पण इथं बदल काय झालाय बघा, या थर्ड रो मध्ये थोडासा बदल आहे. म्हणजे दोन्ही मॅट्रायसेसचा जो थर्ड रो आहे त्यांच्यामध्ये फक्त इलेमेंट्सची अदला बदल आहे. म्हणजे मग मला सांगा, पहिल्या 2 रोचे इलेमेंट्स या ठिकाणी सेम आहेत, मात्र थर्ड रोचे इलेमेंट्स डिफरंट आहेत, वेगळे आहेत. मग इथे हे दोन मॅट्रायसेस इक्वल असणार आहेत का? तर उत्तर असते नाही. का नाही? कारण इथं ऑर्डर तर सेम आहे, दोन्ही मॅट्रायसेसची ऑर्डर सेम आहे, मात्र त्यांचे करस्पॉन्डिंग इलेमेंट सगळेच करस्पॉन्डिंग म्हणजे लक्षात घ्या, त्या दोन्ही मॅट्रिक्स मधले जे जे त्या पोझिशनचे जे इलेमेंट्स आहेत तर ते सगळे एलिमेंट्स वन अँड सगळेच
एलिमेंट्स या ठिकाणी कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. मात्र इथं काय होतं, जेव्हा तुम्ही A32 कडे येताय, हा A32 B32 बरोबर नाहीये. A31 आणि A32 इथं B31 आणि B32 च्या बरोबर नाहीये. म्हणजे थर्ड रो मधले जे एलिमेंट्स आहेत ते डिफरंट आहेत. त्यामुळं इथं आपण काय म्हणू शकतो बघा, मॅट्रिक्स ए नॉट इक्वल्स टू मॅट्रिक्स काय बघा बी. म्हणजे ते दोन्ही मॅट्रिक्स कसे आहेत, समान नाही. मग हे समान कधी असते, जर मी तर थर्ड रो जो आहे बी चा त्याची पोझिशन बघा, एलिमेंटची पोझिशन F च्या ऐवजी जर EF लिहिलं असतं तर हे मॅट्रिसेस कसे असते, इक्वल असते, समान असते. आता मग तुम्हाला या इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेसचा यूज कुठं होणार आहे मी सांगतो तुम्हाला. आपण जेव्हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असेल, मॅट्रिक्सची ऍडिशन असेल, मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन असेल, तर त्यामध्ये काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला दोन साईडला दोन मॅट्रिसेस दिलेले असणार आहेत, किंवा LHS ला समजा ऍडिशन करून एखादा नवीन मॅट्रिक्स येतो, तो तुम्हाला RHS बरोबर इक्वेट करायचा आहे. तुम्हाला आठवतं का बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत ज्यामध्ये आपण दिलेला मॅट्रिक्स सिमेट्रिक असेल तर आपण ABCच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत, किंवा स्क्यू सिमेट्रिक असेल तर आपण XYZच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. आता मग जेव्हा आपण एखादा मॅट्रिक्स सिमेट्रिक म्हणतोय म्हणजे काय, A बरोबर A'. आता A बरोबर A' म्हणजे काय, तिथं आपण ते दोन मॅट्रिक्स इक्वलच घेतले ना. मग इक्वल घेतले याचा अर्थ ते दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर आपण सेम आलेलीच होती. आणि आपण त्यात काय केलेलं बघा, करस्पॉन्डिंग जे इलेमेंट्स आहेत ते करस्पॉन्डिंग इलेमेंट्स पण आपण इक्वेट करून त्याच्यावरून जे अननोन्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. म्हणजे लास्ट लेक्चरला पहिल्या एक्सरसाइज मध्येच आपण इक्वॅलिटी हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. मी त्यावेळेसही तुम्हाला सांगितलं होतं की हा जो कन्सेप्ट आहे तो आपण नंतर बघणार आहोत. तर लक्षात घ्या, इक्वॅलिटी मध्ये काय करतोय आपण, ऑर्डर सेम आणि त्यांचे करस्पॉन्डिंग इलेमेंट्स आपण काय करतोय, इक्वेट करतोय. आणि ते दोन्ही इलेमेंट्स कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत, तरच आपण ते दोन मॅट्रिक्स काय म्हणतोय, इक्वल आहेत असं म्हणतोय. तर मग सर्वांना हे लक्षात आलं, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. आता मग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेसच्या प्रॉपर्टीज बऱ्याच आहेत. आता काय प्रॉपर्टीज असणार आहेत बघा. नंबर 1 प्रॉपर्टीज मी इथं लिहितो, अगदी बेसिक प्रॉपर्टीज आहेत. इफ A इज इक्वल्स टू B then B इज इक्वल्स टू A. बरोबर ना. आता A इज इक्वल्स टू B असेल तर B इज इक्वल्स टू A असणारच आहे ना. आणि प्रत्येक मॅट्रिक्स हा स्वतःशी इक्वल असणारच आहे. एव्हरी मॅट्रिक्स इज इक्वल्स टू इटसेल्फ. बरोबर. त्याच्यानंतर जर A हा मॅट्रिक्स BC इक्वल असेल, B हा मॅट्रिक्स CC इक्वल असेल, तर A आणि C पण कसे असतात, इक्वल असतात. लक्षात घ्या. तर आता इथं महत्वाचं काय आहे, तुम्हाला इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेस हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आलाय का बघा. दोन मॅट्रिक्स इक्वल कधी म्हणायचं, जेव्हा त्यांची ऑर्डर सेम. नंबर 2 सेकंड कंडिशन काय, देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मस्ट बी इक्वल. तरच आपण ते दोन मॅट्रिक्स काय म्हणतोय, इक्वल आहेत असं म्हणतोय. सर्वांना लक्षात आलं. आता मग असंच आपण नेक्स्ट ऑपरेशन्स किंवा नेक्स्ट अल्जेब्रा आपण बघणार आहोत. आता बघा, सेकंड ऑपरेशन जे आहे ते काय आहे, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. म्हणजे तुम्हाला दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन किंवा दोन मॅट्रिक्सचं आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर बाळांनो, इथं सुद्धा तसाच कन्सेप्ट आहे जसं आपण इक्वॅलिटी मधला पहिला कन्सेप्ट, जो पहिली कंडिशन आहे, सेम इथं सुद्धा तुम्हाला आहे की तुम्हाला दोन मॅट्रिक्स दिलेले असतील तर त्या दोन मॅट्रिक्सची तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कधी करू शकताय बघा, जेव्हा त्या दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असली पाहिजे. ऑर्डर ऑफ दॅट टू मॅट्रिसेस मस्ट बी इक्वल. म्हणजे कसं बघा, A इज इक्वल्स टू AIJ हा मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, याची ऑर्डर आहे M/N. त्याच पद्धतीनं B इज इक्वल्स टू BIJ हा सुद्धा मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याची ऑर्डर काय आहे, P/Q आहे. आता मग यामध्ये तुम्ही या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन किंवा या दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन कधी डिफाईन करू शकताय बघा, किंवा कधी ते एक्झिस्ट होणार आहे, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिसेस और सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रिसेस. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, त्यातली पहिली कंडिशन काय आहे, तर दोन्हीची पण ऑर्डर कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. जर दोन मॅट्रिक्स तुम्हाला दिलेले आहेत, त्यांची तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर सगळ्यात पहिला त्या दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे.
म्हणजे आपण सेम मॅट्रायसेसची ऑर्डर असणाऱ्या मॅट्रायसेसचीच आपण काय करतोय, ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करतोय. म्हणजे ऑर्डर कशी असली पाहिजे, सेम. आणि त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय बघा, किंवा सेकंड स्टेप आपण काय करतोय दोन मॅट्रिक्सच्या ऍडिशन मध्ये. समजा मला आता ए प्लस बी करायचं आहे, तर ऍडिशन करताना मी ए मधले इलेमेंट बी मधल्या त्याच्या करस्पॉन्डिंग पोझिशनच्या इलेमेंट्स बरोबर मी काय करणार आहे, ऍड करणार आहे. म्हणजे कसं, A11 ची ऍडिशन मी B11 मध्ये करेन, A12 ची B12 मध्ये, A13 B13. त्या पद्धतीनं A21 B21, A22 B22, A23 B23, A31 B31, A32 B32 आणि A33 B33. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, त्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. आणि जसं ऍडिशन त्याच पद्धतीनं सबस्ट्रॅक्शन पण बाळांनो, फक्त तुम्हाला ऍडिशनच्या ऐवजी काय करायचं, त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजेच काय, AIJ मायनस काय हो, BIJ. म्हणजे इथं तुम्ही काय केलं, त्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सचं तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे, लक्षात घ्या. मग इथं ऍडिशनला काय काय गरजेचं आहे, एक, त्या दोनही मॅट्रायसेसची ऑर्डर सेम असली पाहिजे, ही पहिली कंडिशन. आणि सेकंड कंडिशन मध्ये तुम्ही काय करताय, त्या मॅट्रायसेसची जे करस्पॉन्डिंग इलेमेंट्स आहेत त्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची आपण काय करतोय, ऍडिशन करतोय. बरोबर. तर सर्वांना कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आलं काय बघा. ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस करताना तुम्हाला या दोन गोष्टीचं नियोजन व्यवस्थित करायचं आहे. एक, पहिलं त्या दोन्हीची पण ऑर्डर सेम आहे का ते चेक करा. जर ऑर्डर सेम नसेल तर आपण त्या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करू शकत नाही. म्हणजे ऑर्डर कशी असली पाहिजे, सेमच असली पाहिजे, तरच आपण त्या दोन मॅट्रिसेसची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतोय. आणि सेकंड कंडिशन काय आहे, मग ऍडिशन करताना तुम्ही त्या मॅट्रिक्सच्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सचीच फक्त ऍडिशन करणार आहे. बरोबर. पहिल्या रोचे इलेमेंट्स पहिल्या रोच्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्स बरोबर तुम्ही ऍड करा. सेकंड रोचे इलेमेंट्स नेक्स्ट जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याच्या सेकंड रोच्या करस्पॉन्डिंग इलेमेंट बरोबर ऍड करा. थर्ड रोचे इलेमेंट सेकंड मॅट्रिक्स मधल्या थर्ड रोच्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची तुम्ही ऍडिशन करणार आहे. तर बघा, हा कन्सेप्ट मी फक्त आज तुम्हाला तिथे एक्सप्लेन करतोय. याची इन डिटेल एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. बरोबर. पण तुम्हाला इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस हा कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. त्याच पद्धतीनं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हा कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. आणि या सगळ्या ऑपरेशनची एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.